राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागत. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप पॉइंट. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या दत्त सप्ताहाच्या शुभेच्छा. दत्त सप्ताहामध्ये मला असं वाटतं की आज मी तुम्हाला एका अशा स्तोत्राबद्दल माहिती सांगावी. ते स्तोत्र आपल्या सगळ्यांचे पूजनीय असे, म्हणजे ज्यांना आपण थोरले महाराज पण म्हणतो, म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी सगळ्या जनतेसाठी बनवलेलं आहे, जेणेकरून कितीही मोठं कष्ट जरी आलं तरी त्या कष्टातून आपली मुक्तता व्हावी आणि आपला उद्धार व्हावा. हे खरं तर त्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल. त्या स्तोत्राचं नाव आहे घोर कष्टोद्धरण स्तोत्र. आपण आता त्या स्तोत्राला म्हणायला सुरुवात करूया. हे स्तोत्र तुम्ही अगदी त्रिकाळ म्हणू शकता किंवा सुरुवातीला अगदी सकाळी म्हणायला सुरुवात केली तरी चालेल. या स्तोत्राने तुमच्या आयुष्यातली भीती, वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट हे सगळे कमी होतात, नाहीसे होतात, तुमचा उद्धार होतो आणि अध्यात्माकडचा तुमचा प्रवास सुखकर होतो असं म्हणतात. चला, डोळे बंद करून शांतपणे आपण हे स्तोत्र म्हणू. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते त्वं नो माता त्वं पिता प्रोधिपस्त्वं त्राता योग क्षेमकृत् सद्गुरुत्वं त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदैन्यं त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत् त्वं शरण्योपहर्ता पूर्वात् प्रेया नुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिर्साखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचितं घोर कष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम. नुसत्या ऐकण्यानेच आपल्याला किती शांत वाटलंय. मला तर खूप शांत वाटलं. तुम्हाला हे स्तोत्र ऐकून कसं वाटलं हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि यंदाची दत्त जयंती या स्तोत्रामुळे किंवा या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 मंत्र सांगितलेले होते, त्या मंत्रांपासून तुम्ही सुरुवात केली तरी हवी. पण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर स्वतःला जाणून घ्यायचं असेल, स्वतःला समजून घ्यायचं असेल, तर दत्त स्थितीकडे जाण्याचा प्रवास सुरू करायला, त्याची सुरुवात कशी करायची या सगळ्याची अगदी बेसिक माहिती मी आधीच्या सगळ्या व्हिडिओज मध्ये सांगितलेली आहे. आणि 24 गुरूंकडून आपल्याला काय ज्ञान मिळालेलं आहे ते पण सांगितलेलं आहे. त्यातून आपला पुढचा प्रवास, आपला म्हणतो ना आपण, एका ज्ञानाबरोबर आपण करूयात आणि त्या प्रकाशाकडे आपण लवकरच पोहोचू. तर दत्त सप्ताहातले हे 7 वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. मान्य आहे की दत्त महात्म्य किंवा दत्त महाराजांबद्दलची माहिती इतकीच नाहीये, पण दरवर्षी आपण याबद्दलची वेगवेगळी माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपला हा प्रवास असाच पुढे चालू राहण्यासाठी
या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.